नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मराठी मनोरंजन विश्वातील आजच्या काही मोठ्या बातम्या। सर्वात पहिली बातमी आहे, मल्याळम मालिका विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे। कुरुथामुथू सारख्या मालिकेत झळकलेल्या अभिनेत्री डॉक्टर प्रियाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। धक्कादायक बाब म्हणजे प्रिया ही 8 महिन्यांची गरोदर होती। मल्याळम मालिका विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी ती एक होती। वयाच्या 35व्या वर्षी झालेल्या आकस्मिक निधनानं तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। तिचं बाळ सध्या ICU मध्ये असून ते सुखरूप आहे। त्या बाळाला कुठलाही धोका नाही। दरम्यान प्रियाचं अचानक निधन झाल्यामुळे मल्याळम मालिका विश्वामध्ये दुःखाचं वातावरण पसरलंय। पुढील बातमी आहे, लागीर झालं जी, देवमाणूस अशा अनेक दर्जेदार मालिकांची निर्मिती करणारी लोकप्रिय अभिनेत्री श्वेता शिंदे हिनं नुकताच तिच्या आयुष्यात आलेल्या एका थरारक अनुभव सांगितलाय। श्वेता शिंदे म्हणाली, मी गाडीतून जात असताना रस्त्यात मला एक गरोदर बाई चालताना दिसली। तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या आहेत म्हणून मी लगेच थांबले, कारण तेव्हा मी स्वतः देखील गरोदर होते। चौकशी केल्यानंतर मला समजलं की एका सरकारी रुग्णालयात त्या गरोदर बाईला दाखल करून घेतलं नव्हतं। त्यानंतर मी तिथल्या सगळ्या बायकांना गोळा केलं। त्या बाईभोवती सगळ्या बायकांनी वेढा घालायला सांगितलं। तेवढ्या ती बाळंतीण झाली। त्या भागात कोणतीही सुविधा उपलब्ध नसताना त्या बाईला बाळ झालं होतं। अशा परिस्थितीत मी ते बाळ हातात घेतलं आणि त्या बाळाची नाळ दगडानं ठेचली। त्या बाळाला मी माझ्या ओढणीमध्ये गुंडाळून घेतलं। मला काहीच कळत नव्हतं। त्यानंतर मी तिला त्याच दवाखान्यात घेऊन गेले। तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं, मॅडम ती बाई वाचणार नव्हती, तुम्ही हे कसं केलं? माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं। पुढील बातमी आहे, मराठा आरक्षण आंदोलनात मागच्या 2 दिवसात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत। काही ठिकाणी बसेस फोडण्यात आल्या। यावर अप्रत्यक्ष भाष्य करणारी एक पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेनं केली आहे। ST बस फोडून आरक्षण कसं मिळतं बुवा? इंडियाला युनिफॉर्म सिव्हिल कोड हवा असेल, पण भारताला युनिफॉर्म सिव्हिल लॉ तसेच युनिफॉर्म क्रिमिनल लॉची गरज आहे। सरकारकडे मागणी करा। सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार? आणि ST विभाग किंवा चालक कसे देणार आरक्षण? चुकून तो दगड चालकाला लागला असता तर, अशी पोस्ट केतकीनं शेअर केली आहे। केतकीच्या या पोस्टवर अनेक सोशल मीडिया युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे। केतकी मॅडम, माहीत नसेल त्या गोष्टीमध्ये डोकं घालू नये। इतके दिवस शांततेत मोर्चे काढले तेव्हा सरकार काय करत होतं, असं म्हणत केतकीला चांगलं ट्रोल केलंय। पुढील बातमी आहे, लोकप्रिय मराठी अभिनेत्री मानसी नाईक गेल्या काही महिन्यात तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आली होती। आता अभिनेत्री नवऱ्यापासून विभक्त झालेली असताना तिनं करवा चौथ साजरं केल्यानं ती चर्चेत आहे। आता ती अविवाहित असताना करवा चौथ कसं साजरं केलं, असे प्रश्न उपस्थित केले गेलेत। दरम्यान याबाबत उत्तर देताना अभिनेत्री मानसी नाईकनं एक लांबलचक पोस्ट करत स्पष्टीकरण दिलंय। तिनं केलेल्या या पोस्टमधून असं लक्षात येतंय की अभिनेत्रीनं करवा चौथ हा सण साजरा केला नसून या सणानिमित्त एक व्यावसायिक फोटोशूट केला आहे। त्याचबरोबर ती भूतकाळातील एक आठवण सांगत म्हणाली की तिच्या लग्नानंतरची पहिली करवा चौथ देखील तिला एकटीनं साजरी करावी लागली होती। पुढील बातमी आहे, मराठी चित्रपटसृष्टीतील काही अजरामर चित्रपट होऊन गेले। त्यातलाच एक चित्रपट म्हणजे अशी ही बनवाबनवी। उत्कृष्ट कथा, संवाद, गाणी आणि कलाकारांच्या अभिनयामुळे हा चित्रपट चांगलाच गाजला। अनेक प्रेक्षकांनी चित्रपटाचा दुसरा भाग यावा अशी इच्छा व्यक्त केली। नुकतंच अभिनेत्री तेजश्री पंडितनं या चित्रपटाच्या रिमेकबाबत मोठं विधान केलं आहे। अशी ही बनवाबनवीचा रिमेक मी बनवला तर सचिन पिळगावकरांच्या भूमिकेत मी सिद्धार्थ चांदेकरला कास्ट करेन, कारण त्या चित्रपटात सचिन सर श्रीवेशात इतके गोड दिसले आहेत। लक्ष्मीकांत बेर्डेच्या भूमिकेसाठी मी अभिनयलाच कास्ट करेन, तो ते खूप छान पद्धतीनं वटवू शकेल। अशोक सराफ यांच्या भूमिकेसाठी मी अमय वाघला कास्ट करेन। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच व्हायरल बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।